हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। शासनाने जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या नुकसानापोटी 8,500 रुपये इतकी मदत जाहीर केली होती। ती मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागली आहे। हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आता जमा झाली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे त्या शेतकऱ्यांनी ही माहिती दिली आहे। हे शासनाने पैसे जे दिलेले आहेत हे काय आम्हाला उद्याच्या पेरणीला पुरतील एवढी काय गॅरंटी नाही। काहून तर खता बियाचे भाव जीएसटी लावून असं करून तसं करून एक पोत 2-2 हजाराला घ्यावं लागायलंय आणि हे 17 आणि 18 हजार म्हणजे काय होणार आहे। आता आमची परिस्थिती जर म्हणलं तरी बिकटच आहे। 5 एकर शेती आहे, मला 17,000 रुपये अकाउंट आले तर, पण ही जे आमचं नुकसान झालं त्यामुळे ही खूप म्हणजे मदत आहे। सरकारनं जवळपास जास्त प्रमाणात मदत करायला पाहिजे व थोड्यात मेन गोष्ट शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला पाहिजे। मला 6,000 रुपये एकूण मदत आलेली आहे माझ्या खात्यामध्ये। माझ्या शेतामध्ये हळद आणि सोयाबीन होती। पाण्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आमच्या शेतीचं नुकसान झालेले आहे। त्याच्या प्रमाणात दिलेली मदत ही खूपच तुटपुंजी प्रमाणात आलेली आहे।